तर तिकडे माळशेज घाटातील करंजाळे येथे रस्ता खचल्यानं घाट मार्ग बंद करण्यात आलाय। त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो। मात्र पर्यायी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरतात। पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरीही पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाची झालेली दुरावस्था पर्यटकांचा हिरमोड करते। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून। सचिन, एक रस्ता हा घाटमाथ्याचा बंद करण्यात आला आणि पर्यायी मार्गाने आता इथं पर्यटकांना जावं लागतंय आणि तोही रस्ता खराब आहे, याबाबत प्रशासनाने काही दखल घेतलेली आहे का? खरं तर माळशेज घाटातील करंजाळे येथे सुमारे 12 दिवसांपूर्वी रस्ता हा पूर्णपणे खचला होता आणि रस्ता खचल्यामुळे ह्या भागात जे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। काही काळ या रस्त्यावरून एकेरी वाहतूक एका लेनमधनं वाहतूक सुरू होती, मात्र रस्ता खचल्याची भीती असल्यामुळे ती वाहतूकही बंद करण्यात आली होती। पर्यायाने हा संपूर्ण महामार्ग जो आहे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। पण जर विचार केलं तर कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। मुंबईला छत्रपती संभाजीनगरला जोडण्याची या महामार्गाचं महत्त्वाचं योगदान आहे। त्यामुळे या महामार्गाची वाहतूक पूर्णपणे बंद करता येत नाहीये। त्यामुळे ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या ठिकाणाला पर्यायी मार्ग म्हणून खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा मार्गाच्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे। मात्र हा जो रस्ता आहे खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा हा रस्ता अत्यंत खराब आहे। त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मोठी वाहतूक कोंडी या भागामध्ये होते। प्रशासनाने ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात। मात्र ज्या पद्धतीने रस्ता खचलाय तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी खूप मोठा वेळ जाणार आहे आणि त्यामध्ये जे वाहन चालक आहेत त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। याबाबत प्रशासनाकडून काय नक्की उपाययोजना केल्या जातात त्याकडे आपलं लक्ष असेलच। तुमचा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।